नमस्कार ताई, मी उमेश काटे, लसीकरण क्षेत्र संनियंत्रक आरोग्य विभाग अकोला। आज मी तुमच्या वाशिंबा येथे आज लसीकरण सत्र आहे। दर महिन्याला आपल्या इथे लसीकरण सत्र असते, नियमित लसीकरण सत्र लहान मुलांकरता लसीकरण केले जाते। तर तुमच्या शाळेमध्ये सुद्धा मी आज भेट दिली आणि आपल्याकडे एक प्रोग्राम आहे तुमच्याकरता, म्हणजे त्याला म्हणतो आपण आयरन फोलिक ॲसिडचा गोळ्या ज्या आहेत त्या तुम्हाला देत असतो। तो प्रोग्राम आहे ॲनिमिया मुक्त भारत। काय आहे? ॲनिमिया मुक्त भारत। तर ॲनिमिया मुक्त भारत अंतर्गत आपण 0 ते 5 वर्षाच्या बालकांना काही सायरन देत असतो, नंतर तुम्हाला पण काही गोळ्या देत असतो। तर त्याची माहिती मी तुम्हाला विचारतो। तर तुझं नाव काय बेटा? भक्ती मंगेश सांग। कोणत्या वेळेस तू? 7वीला आहे। तुला काही 7वीमध्ये कोणती गोळी भेटत असते? निळी गोळी भेटते। आणि कोणत्या दिवशी भेटते? दर शनिवार भेटते। तुला भेटते की सर्वांना भेटते? तुम्हाला भेटते? सर्वजण 7वीचे आहे, तू 5वीची आहे। तुला कोणती गोळी भेटते? तू कोणत्या वर्गात आहेस? काय नाव तुझं बेटा? रुक्मा पुरुषोत्तम मदनका। तुला 4थ्या वर्गामध्ये तुला निळी म्हणजे गुलाबी गोळी भेटते, दर आठवड्याला भेटते, खातच ना? आणि तुला का? तुझं काय नाव आहे? बुद्धकन्या संजय खाडे। तुला भेटते निळी गोळी। तुला का? तुला पण निळी। तू कोणत्या वर्गात आहेस? 7वा वर्ग। आणि तू तू तुला पण निळी गोळी भेटते। अच्छा। आणि तुला? तू 5वीमध्ये आहेस? मग तुझं नाव काय? कृष्णाली अमोल शेंडे। शेंडे। तुला कोणती गोळी भेटते? गुलाबी गोळी भेटते। सर्वांना गोळी भेटते? तुला भेटते? या गोळी खाण्याचा काय मागचा उद्देश काय आहे तुम्हाला काय सांगितलेलं आहे? रक्त वाढते। अच्छा। शरीरामध्ये रक्तप्रमाण चांगलं होतं आहे ना, त्याच्याकरता गोळी जाते। तर ही आयरन फोलिक ॲसिडची गोळी आहे, खूप छान गोळी आहे। याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो ना? नाही होत ना त्रास? आणि मग तुम्ही काय सांगताल सगळ्या लोकांना, सगळ्या तुमच्या वयोगटातल्या मुलींना काय सांगताल तुम्ही? ही गोळी खायला पाहिजे की नाही खायला पाहिजे? तर ही गोळी सर्वांनी खायला पाहिजे। तुमच्या वयोगटातले म्हणजे जे 4थ्या वर्गाच्या खाली आहेत त्यांनी निळी गोळी दर आठवड्याला एक गोळी खायला पाहिजे। आणि जे 4थ्या वर्गापासून कोणत्या वर्गात भेटते मग गोळी? 7वीपर्यंत। तोपर्यंत निळी गोळी भेटते तुम्हाला। 4थ्या वर्गाला 7व्या वर्गाला निळी भेटते आणि 4थ्या वर्गापर्यंत तुम्हाला भेटते गुलाबी गोळी। आणि ही गोळी असते आयरन फोलिक ॲसिडची। त्याच्यावरती पण एक गोळी असते, वरचा जो वयोगट आहे 15 वर्ष ते 49 वर्ष वयोगट, तर त्या मुलींना सुद्धा महिलांना सुद्धा एक लाल गोळी असते, त्यांनी पण ती दर आठवड्याला एक गोळी खायला पाहिजे। त्याच्यामुळे आपल्या शरीरामधलं हिमोग्लोबिनचं प्रमाण जे आहे किती पाहिजे आपल्याला? हिमोग्लोबिन प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमीत कमी 12 ग्रॅमच्या वर पाहिजे। म्हणजे 12 ग्रॅमच्या वर जर असलो तर आपण आपल्याला ॲनिमिया नाही असं म्हणलं जातं। आणि 12 ग्रॅमच्या खाली जर आपल्याला हिमोग्लोबिनचं प्रमाण असेल तर त्याला म्हटलं जाते ॲनिमिया। आणि आपला देश जो आहे तो आपला ॲनिमिया मुक्त भारत करायचा, म्हणून सर्व मुलींनी ही गोळी खायला पाहिजे। तर हा संदेश तुम्ही सर्वांना देणार। तर प्रत्येकाने काय करायचं? प्रत्येकाने आपापल्या मैत्रिणींना 5 मैत्रिणी सांगायचं, तुमच्या जवळच्या, दूरच्या, बाहेरगावच्या, तुमच्या नात्यातल्या ज्या कोणी असतील त्यांना सांगायचं की तुम्ही 5 जणी सांगायचं, म्हणजे त्या 5 जणी दुसऱ्या 5 जणी सांगतील। असं आपलं काय होईल? खूप मोठ्या लोकांना ही माहिती होईल। बऱ्याच लोकांना ही माहिती नाही आणि तुम्हाला ही माहिती आहे, त्याबद्दल सगळ्यांचं म्हणजे मी आज तुमचं ऐकणे कौतुक करतो। तुम्हाला त्या गोळीविषयी माहिती आहे ना, आणि तुम्ही ती गोळी दर आठवड्याला खात असता। ती गोळी फेकून द्यायची नाही, सर्वांनी गोळी खायची आणि छान गोळी आहे। आणि घरी पण सांगायची, आई मी ही गोळी खात असते है ना, आणि आईला पण सांगायचं की तू पण ही गोळी खात जा। तर हे सगळ्या तुमच्या वयोगटातल्या मुली